विक्रांत आणि विशांत असा सलामीचा बॅटर पाहायला मिळते. दोन्ही संघाचे सलामीचे बॅटर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू घेऊन चेतन पहिला चेंडू जबरदस्त हाताने पाहायला मिळते. थोडंसं ऑफस्टिक असणं लांब ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाला थोडंसं चान्स घेण्याचं सांगितलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून की आपल्याला रिस्क घ्यावं लागेल. धावा जमवायची असेल तर रिस्क घेऊन खेळावं लागेल असं आमच्या गोलंदाजीतनं पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. चेंडू हाताळला जाते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फळीवर आलेला नाहीये. दूर ठेवण्याचा प्रयत्न, लांब ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजांना रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज रिस्क घेतोय परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जातो, विसावतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक मात्र चेंडूला पकडतोय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगतात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चेतन आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. इकडे आता मात्र लाईन भटकलाय, कुठेतरी लाईन मात्र भटकलाय. पंचांचा हात समांतर रेषेमध्ये ते अवांतर धावा मात्र खर्चित केल्या जात आहेत. अवांतर धावा मात्र येत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1ने खातं ओपन मात्र केलं जाते अवांतर धावांनी. अवांतर धावा 2 चेंडूंच्या खेळानंतर धावा स्कोर कार्डवरती 1 पाहायला मिळते. एका बाजूला संघ जर आपण पाहिला दुसरा सामना रंगतोय. एका बाजूला देवेशपोट मलजीपाडा आणि मालजीपाडा आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा. इकडे मात्र पाहूया हाना झालाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. फलंदाज थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा संपर्क दिसलेला नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. कुठेतरी धावा जमवाव्या लागतील, स्कोर कार्डवरती धावा वाढवाव्या लागतील. जास्त वेळ घेऊ नका फील्डमध्ये प्लीज, विनंती असेल आपल्याला, रिक्वेस्ट असेल. जास्त वेळ घेऊ नका. पण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी खूप सारा वेळ आपल्याकडे कमी आहे आणि वेळ कमी असल्या कारणामुळे अंतिम सामनासुद्धा आपल्याला खेळवायचा आहे सूर्यदेवाच्या उपस्थितीमध्ये. तर आपण जर अशाच उशीर जर करतील तर नक्कीच अंतिम सामना हा आपल्याला. इकडे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा चेंडू वरती येतोय. तत्पूर्वी चेंडू मात्र जाणार लिगून बॉर्डरच्या बाहेर. 4 धावा. चौकार मात्र येतोय. वाजवडी इजे. नक्कीच सुंदर असा फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या फळीमधनं. तर चौथा चेंडू होता आणि या चौथ्या चेंडूवरती चांगलं प्रहार मात्र केलं गेलं फलंदाजाच्या. नक्कीच खेमेमध्ये होता हा चेंडू आणि फलंदाजाने कोणतंही न झिजकता मात्र चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलं. गॅप शोधला गेला आणि त्या गॅपमध्ये चेंडूला मात्र टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मात्र 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र जाऊन बसतो यष्ट्यांमध्ये. यस यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. वाजवडी इजे.
असेल या षटकामधील पहिले आपण देऊया संधी डीजे वादकालाही. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सुंदर असं खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि इकडे चेंडू मात्र नेटचा फईवर आला नाहीये. स्ट्रोक मात्र चेंडूवरती येत नाही चांगला. चेंडू मात्र बॅटची कळा घेतोय परंतु धावा मात्र मिळणार नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 5 धावा, 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. तर नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर दुसरा सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. या दुसऱ्या सामन्यामधील पहिलाच षटक संपले आणि या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 5 धावा 1 विकेटच्या नुकसानानंतर. तर नक्कीच प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रोप्रायटर प्रदर्शन लाईव्हचे महान पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला श्री लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि प्रदर्शन लाईव्ह ह्याचा मात्र साह्याने आपण ही स्पर्धा पाहू शकता स्क्रीनवरती लाईव्ह. त्याचबरोबर या लाईव्ह स्क्रीनवरती जी अपडेट आपल्याला पाहायला मिळते ती अपडेट केली जाते. आपल्याला अपडेट देताना पाहायला मिळते स्वराज पाटील यांच्या माध्यमातून ही अपडेट पोहोचवली जाते श्री लाईव्हच्या माध्यमातून, प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर कॅमेरामॅन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते टिप्पणी करताना लक्षाराम यादव यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच सुंदर असं कॅमेरामॅनची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. सुंदर असं कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुंदर असं टिप्पण्या सुद्धा केल्या जात असतात आणि ते त्यांचं काम मात्र पाहायला मिळते. पाण्याजोग काम आहे. दुसरे षटक प्रगतीपथावरती कैवल्य पाटील. पहिला चेंडू गुडल्यांचा चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे बेट. फलंदाज मात्र खेळण्याचा प्रयत्न करत होता पॉईंटच्या रिजनमध्ये परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र गेला निर्धाव. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आपला वर्चस्व गाजवताना दिसतोय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल पॉलिंग मार्क वरती. इकडे मात्र स्टेप आउट केला. चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणतेही चूक न करता चेंडूचा मात्र वेध घेतला आणि जेल सुद्धा टिपला. यस क्षेत्ररक्षक दर्शवते सुद्धा आपल्या बाजूचा क्षेत्ररक्षक की यस चेंडू मात्र सूर्यदेव आणि चेंडू हा मात्र दोघे एकत्र येत होते आणि चेंडू मला दिसत नव्हता परंतु चेंडूला मात्र ज्या पद्धतीने जज केलं मी आणि चेंडू मात्र जेल टिपला गेला. यस सूर्यदेव सुद्धा आला होता नजरेसमोर परंतु जज करणं हे कठीण झालं होतं क्षेत्ररक्षकासाठी. परंतु चेंडू आणि नजरा ज्या पद्धतीने त्या चेंडूवरती लावून ठेवल्या गेल्या आणि जेल मात्र टिपला गेला. यस विकेटचं होईल पतन, फलंदाज होईल बाहेर. विकेटचं झालं पतन. नवीन येतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन विकेटच्या नुकसानामध्ये नक्कीच नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय राकेश. यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुंदर गोलंदाजीचा पुतक्रम देताना इकडे मात्र चेंडूला फाईन मध्ये यस जाणार चेंडू फाईनच्या रिजन मध्ये. ब्रँडेड येतोय षटकार. 6 धावा वाजवडी इजे. स्कीट होत होता. चेंडू बाउन्स केला चेंडूला आणि चेंडूला ज्या पद्धतीने दिशा दाखवली गेली या सुंदर खेळ. पुन्हा एकदा ढकलण्यात जातोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला पकडेल फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट सहजरित्या पूर्ण. सुरेख रनिंग आणि बिटवीन द विकेट हेही फार महत्वाचं असतं. जेव्हा सिंगल डबलचा धावा जमवायचे असतात रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये कॉलिंग हे फार महत्वाचे असते. टिपो टेम्परामेंट टॅलेंट आणि नक्कीच सुंदर असं खेळ त्यांच्यामधनं पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांमध्ये षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती पुन्हा वाढतील. इकडे मात्र आता हलक्यात आणि सॉफ्ट हँडने ढकलण्याचं काम केलं जातंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती खंबल होतोय. 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा या चेंडूवरती पाहायला मिळते. नक्कीच मागचे 2 चेंडू जर आपण पाहिले पहिले 2 चेंडू त्याच्यावरती एकही धावा खर्च न करता 1 विकेट मात्र नुकसान झाला होता. परंतु नंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच एक षटकार आला त्यानंतर दुहेरी धावा बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा आल्या. नक्कीच 10 धावा खर्च झालेल्या आहेत.
आता मात्र सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, गतिवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता, फुलटच चेंडू होता, परंतु फलंदाज पुन्हा त्या फलंदाजाच्या मनामध्ये पहिलेच आपण मनसुबा राखला होता की आपल्याला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर हाच मनसुबा राखताना फलंदाजाने येणाऱ्या चेंडूला फक्त हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायांवरती आदळला आणि यस लेग बायचा सिंगल मात्र धाव मिळाली आणि या सिंगल धावाने स्कोर कार्ड वरती वाढतील धावा 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या उत्तरार्धी 2 विकेटच्या नुकसानात 16 धावा. जाऊया पुन्हा एकदा देऊया संधी आपण डीजे बदकाला. तर गोलंदाजी मार्क वरती येतोय मितेश हिंगोडे आणि पहिल्या चेंडूवरती मितेश हिंगोडे यांचं स्वागत केलं जातं. यस पहिल्या चेंडूवरती येतोय ब्रँडेड षटकार 6 धावा. यस पंच दर्शवतोय चेंडू मात्र गेला बाहेर. यांचं मात्र जर सांगायचं गेलं तर विजयशेठ पाटील या चषकामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरला होता आणि बाईक मात्र आपल्या स्वतःच्या नावावरती केली होती या गोलंदाजानं, परंतु तेच काम आता या मैदानावरती करावं लागेल. तर नक्कीच गोलंदाजाचा विचार केला, नक्कीच सुंदर मालिकावीरचा मानकरी ठरला होता, परंतु इकडे क्रिकेट आहे, जर आणि तरला महत्व न देता मैदानाच्या आतमध्ये मेहनत कर याला मात्र महत्व असेल. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवर देतोय, चेंडूला अडवेल तत्पूर्वी पुन्हा एकदा दुहेरी धावा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, तत्पूर्वी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झाली. नक्की 2 धाव्याने पुन्हा एकदा वाढ होईल स्कोर कार्ड वरती, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 24 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. नक्की तिसरं षटक कुठेतरी महागडं जाताना दिसतोय, कारण की 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंच्या खेळामध्ये या धावा जर आपण पाहिल्या सर 8 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक करावा लागेल 4 चेंडूमध्ये, अजूनही 4 चेंडू आहेत आपल्याकडे, चेंडू शिल्लक आहेत, तर त्या 4 चेंडूमध्ये कमबॅक करावं लागेल. जर या 4 चेंडूमध्ये चोप जर खाली तर नक्कीच मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. इकडे पुन्हा एकदा फलंदाज मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क दिसला नाही. यस पंच मात्र दर्शवतायत लेग बायचा इशारा, सिंगल मात्र मिळेल. या सिंगल धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. 25 रन 2 विकेट लॉस आपल्याला पाहायला मिळते. देवेश स्मृती मालजीपाडा या संघाकडनं मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्क वरती. इकडे मात्र फटका पुन्हा एकदा सजवलाय समोरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र येतोय चेंडू वरती, तत्पूर्वी सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 26 धावा. 26 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, तर धावसंख्येत वाढ होतय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. चेंडू हाताळला जात आहे. चेंडू पुन्हा एकदा समोरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू वरती क्षेत्ररक्षक आलाय, सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतील. फाईन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती येईल, तत्पूर्वी सिंगल धाव सहजरित्या पूर्ण होते. स्कोर कार्ड मध्ये धावा 27 रन 27 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक गोलंदाज मितेश महागडे होताना दिसतोय.
इकडे मात्र चेंडू फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त घेतली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. कोणताही मोठा फटका मात्र पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती आला. कोणतीही चूक न करता झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. डीजे सागर यांच्या माध्यमातून नक्की सुमधुर संगीतांचं वादन केलं जाते. षटक क्रमांक तिसरं संपलंय. 3 षटकांच्या उत्तरार्धी धावा स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिल्या तर 27 धावा 3 विकेटच्या नुकसानामध्ये पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झाला विनय. याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मंथन नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सज्ज झालाय. तर नक्कीच शेवटचे 6 चेंडू आणि या शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावांचा खर्च मात्र केला जाणार गोलंदाजाच्या माध्यमातून. तर नक्कीच बॉलिंग मार्क वरती येतोय नवीन गोलंदाज अमित. बॉलिंग मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. पाहूया या शेवटच्या 6 चेंडू मध्ये फलंदाज किती घातक होताना दिसतील. इकडे लेफ्ट हँड गोलंदाज आहे. चेंडूला हवाई सपर घडवले. उंची जास्त आहे, लांबी असणार का तर नाही. सीमा रेषेलगतच क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये वेध घेतला चेंडूचा. चेंडू येतोय कसा आणि त्या चेंडूंवरती नजरा मात्र ढसून ठेवल्या आणि चेंडूचा मात्र झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज आलाय तसाच परतावा लागेल. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. राकेश सुंदर असं खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या पहिल्या दिवसामध्ये ज्या संघाने मात्र आपलं भवितव्य आजमावलं तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय संकेत 11 चंद्रपाडा. या संघाने मात्र पहिल्या दिवसामध्ये आपला पहिला दिवस मात्र गोल करताना दिसला आणि दुसरा दिवस जर आपण पाहिला त्या दुसऱ्या दिवसामध्ये तर नक्कीच पांजू संघाने मात्र आपला भवितव्य आजमावलं होतं. आजचा हा तिसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये मात्र कोणता तिसरा संघ मात्र आपलं भवितव्य आजमावणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तर पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इकडे मात्र उंची जास्त घेतलंय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. सिंगल पूर्ण केलाय. दुसरी धावेचा प्रयत्न आता आणि इकडे विसावला नाहीये चेंडू हातामध्ये. चेंडू मात्र निसटला आणि सिंगल धाव मात्र मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्नात होता फलंदाज परंतु दुसरी धाव मिळू शकली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूला पकडलं, फेकलं. चांगला थ्रो मात्र पाहायला मिळाला परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. तत्पूर्वी सिंगल धाव मिळते. 28 रन स्कोर कार्ड वरती. 4 विकेट लॉस. 2 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचे 4 चेंडू आहेत. पाहूया या शेवटच्या 4 चेंडूवरती किती मोठे फटके येतील आणि किती चेंडू निर्धाव जातील. किती चेंडूवरती 4 चेंडूवरती किती विकेटचे पतन होतील पाहूया. इकडे मात्र पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. काऊकानोचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. यस क्षेत्ररक्षक बोलतोय यस हॅलो हाय बाय बाय. चौकार 4 धावा.
मात्र गोलंदाजी हाताळतोय, परंतु मनोबल तुटलं जातोय गोलंदाजाचं. क्षेत्ररक्षक वर्गाने मात्र चूक केले आणि इकडे पुन्हा एकदा चेंडू नीटचा कनेक्ट झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती आला. चेंडू मात्र जज करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु लांब होता चेंडूपासून. क्षेत्ररक्षक झेल टिपू शकला नाही. चांगला बॅकअप मात्र मिळाला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं. सिंगल धाव, सॉरी डबल धावा, 2 धावा मात्र मिळतील. या स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 34 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू पाहूया. पुण्याचे एकदा सज्ज बॉलर. अप्रतिम चेंडू. आता मात्र लेंथ आणि लाईन चेंज केलंय, कुठेतरी लांब ठेवला चेंडू आणि फलंदाजाला भाग पडलाय की मोठे फटके खेळायचे असेल तर यस आपल्याला रिस्क घ्यावं लागेल असं म्हटलं जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर चेंडूंची हाताळणी केली जाते. नक्कीच चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये एकंदरीत धावास खर्च केला ते 7. इकडे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, गतिवान चेंडू, गॅप शोधलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. यस टॉस साठी यायचा आहे आई एकविरा पांजू आणि पालनापाडा या संघाचा कर्णधार प्लीज यायचा आपण टॉस साठी. त्याचबरोबर आई एकविरा पांजू या संघाचा कर्णधार टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पालनापाडा संघ प्लीज रिपोर्ट करायचा आहे कर्णधार टॉस साठी. त्याचबरोबर आई एकविरा पांजू आयोजक संघ आहेत तर ते इथे उपस्थितच असतील. तर आपण यायचं टॉस साठी. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य मात्र इथे उभारला गेलेला आहे आणि विनंती असेल आपल्याला खेळाव कक्ष उपलब्ध करून दिला गेलाय. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असेल आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आणि खेळाडू कक्ष उपलब्ध करून दिला गेला. त्या खेळाडू कक्षामध्ये आपण स्थानापन्न होऊन फलंदाजी मार्क वरती यायचंय. यस दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज यायचं रिपोर्ट करायचंय. पालनापाडा आणि एकविरा पांजू या संघाचा कर्णधार आई एकविरा पांजू या संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय. आपण आयोजक संघ आहात. टॉस साठी विघ्नेश भोईर यांना मात्र मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसलेला आहे तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय विघ्नेशजी भोईर यांना मात्र विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यस दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर यस टॉस केलं जात आहे दोन्ही संघांमध्ये. तर यस टॉस मात्र विन झालाय पालनापाडा संघ. तर प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. यस प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय. तर क्षेत्ररक्षण घेताना आपण प्रथमतः गोलंदाजी मार्क वरती येणार. तर गोलंदाजी मार्क वरती आपण जेव्हा येणार तेव्हा आपले घातक गोलंदाज कोण असणार आहेत? आता सध्या चांगले बॉलर आण, सगळे यंग प्लेयर आण, सगळे एकामध्ये चांगले चांगले साथ देऊ. तर यस किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? चांगले चांगले धावा, कमी से कमी धावा थांबण्याचे करू. यस नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तर नक्कीच आयोजक संघ आहे आपल्या समोरचा संघ. तर पांजू आई एकविरा पांजू संघ आपल्याला पाहायला मिळते. तर या संघाकडनं प्रथमतः फलंदाजी करताना आपले कोणते असे बॅटर असणार आहेत की जास्तीत जास्त धावा जमवण्यात जाणार आहेत त्यांच्याकडनं? मी आहे, करण, जिगू आणि सगळेच आमचे बॅटर आहेत. 11 पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे आमचा. असं तर नक्कीच सुंदर असं बॅटिंग लाईन आहे आई एकविरा पांजू या संघाकडे. तर नक्कीच जास्तीत जास्त किती धावा आपल्याकडनं जमवल्या जाणार आहेत?
जेवढे जास्त धावा होतील तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करू. यस, नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण पुढचं समालोचन पाहूया दिनेश भाऊ यांच्या माध्यमातून. ओव्हर टू दिनेश भाऊ. थँक्यू मनीष. या पण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. देवी स्पोर्ट मालजेपाडा संघाला विनंती आम्ही करतोय की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त पहिल्या मॅचमध्ये कमबॅक केलं गेलं. महाकाल मालजेपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. 39 धावांचं लक्ष जे मैदानाच्या आतमध्ये अगदी डिपेंड केलं गेलं आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन पंच सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण भोईर कुठे असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पालनापाडा विपक्ष आई एकविरा पांजू या 2 संघादरम्यान ती लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त अगदी आपण पाहिलं तर नेत्रदीपक गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये झाली. दुसऱ्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम गोलंदाजी करत असताना चेतन मात्रे त्यांच्या समवेत कैवल्य पाटील अर्थातच बंधू. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मितेश शिंगोटे आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. बॉलर कोणाचा शेवटला अमित याला आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळलं. 38 धावा फलकावरती 39चं लक्ष ठेवलं गेलंय. देवी स्पोर्ट मालजीपाडा संघाला सुद्धा विसरून चालणार नाही. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना इन स्विंग आउट स्विंगचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज फलंदाज. एका बाजूला आपण पाहिलं तर रवी वाघमारे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैवल्य पाटील अर्थातच बंधू. पॉवर प्लेचं सिग्नल करत असताना पंच आपण पाहतोय अशोक राऊत. लेट्स प्ले ऑन साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण ठेवलं गेलंय. लॉंग ऑन त्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. पहिलाच बॉल रिवर्सचा पावित्र्य घेत असताना अफलातून चेंडू. मी मगाशी उल्लेख केला स्विंगचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मालजीपाडा संघाच्या माध्यमातून विशाल पाटीलच्या माध्यमातून रवी वाघमारेच्या फर्निचरला डिस्ट्रॉय केलंय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला धक्का डक वरती गॉन. लातून डिलिव्हरी काय जबरदस्त. रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर रिव्हर्स स्विचचा जो फटका खेळायचा होता 2 पायाच्या अगदी मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एस्टनचा वेध घेत असताना मोठी सफलता प्राप्त झालंय. मोठा फलंदाज अगदी आपण पाहिलं तर कागदोपत्री आज स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकले नाही. कर्णधार अगदी तंबूच्या आसरेला परतत असताना रवी वाघमारे गॉन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती मितेश शिंगोटे दाखल झालाय. चांगली कामगिरी मितेश शिंगोटेची सातत्याने आपण पाहतोय. द ग्रेट मराठा संघ असो किंवा असोसिएशनच्या माध्यमातून सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने त्याला पाहतोय. कैवल्य बंधू अफरातून फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कारण दत्ताली स्पोर्ट जुचेंद्र संघाच्या माध्यमातून एक फॉर्मॅट सातत्याने खेळताना आपण पाहतोय. अख्खा देशात जाऊन मात्र चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे. ओपनच्या संघातून चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे असा जुचेंद्रचा अगदी आपण पाहिलं तर सितारा म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावलौकास आला तो म्हणजेच कैवल्य पाटील अर्थातच बंधू. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना धावफलकावरती धाबांची गती एकंदरीत आपण पाहतोय. 0 धावा 1 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
ऑफस्टमच्या बाहेर अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा करतायत. 1 बाउन्स फॉर द सिग्नल सुद्धा दिलं गेलं आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने श्रीगणेश होतोय 1 धावा. फलकावरती धावांची गती 1 चेंडू समाप्ती अखेरीस 1 धाव ही फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज झालाय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित करत असताना जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. कंट्रोल नव्हता विशालचा. लगातारच्या 2 चेंडूंवरती पहिला चेंडू अप्रतिम त्याने हाताळला. मात्र लगातार 2 चेंडू वाईटच्या माध्यमातून हाताळत असताना धावांची गती फलकावरती 2 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला. पाठीमागच्या दिशेने आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव 2 धावा इथे अर्जित केल्या जातील. 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार धावा आतापर्यंत फलकावरती. भावेश काटे आमच्या समवेत जॉईंट होत असताना रिव्हर्सचा पावित्र्य घ्यायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 4 धावा या फलकावरती. 39 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात असताना चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. धावांची गती 1 ने पुढे सरकली गेले. वर्तकनगर ठाणे वर्ण मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत आमचे जवळचे मित्र आणि खास करून एकविरा स्पर्धेला सातत्याने भेट देणारे समीर कदम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावफलकावरती 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 34 धावांची अजूनही आवश्यकता. मात्र विशालचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा भेदक मारा विशाल सातत्याने दाखवतोय. चांगलं क्रिकेट इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना उचलता चेंडू होता. बॅकफुटला गेले. समोरच्या दिशेने फ्रंटफुटला येत असताना हा ड्राईव्ह केला. मिडऑफच्या दरम्यान 1 धाव घेतली गेली. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 6 धावा 6 रन्स ऑन बोर्ड. सहा धावा फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्सचा पावित्रा यावेळेस अप्रतिम पाहायला मिळतोय. फटका चेंडू थर्ड मॅनला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. टायमिंग होतं. रिव्हर्सचा पावित्रा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावांची गती 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयाकरिता अजूनही 18 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता विजयाकरिता पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार होत असताना मंथन सज्ज होतोय. कारण पहिलं षटक पहिल्या षटकात 1 चौकार 1 महत्त्वपूर्ण फलंदाजाला जरूर गमावलं. तिथून पार्टनरशिप करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती काय जबरदस्त रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रात कव्हर पॉइंटला कोणी क्षेत्ररक्षक नाही. जमिनीलगत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक कैवल्य पाटीलच्या बॅटमधून चौकार. संख्या फलकावरती 14 रन्स 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत हाताळलं गेलंय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपारा संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करत असताना मितेश शिंगोटे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील बंधू आपण पाहतोय.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा पावित्र्य घेतला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात बॉलला फेकून दिलंय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग स्ट्रोक, 6 धावा, षटकार. ब्युटिफुल टायमिंग, प्रॉपर टायमिंग सहित आपण पाहिलं तर जणू काही डावऱ्या हाताच्या फलंदाजाने या स्ट्रोकला कंप्लीट केले की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. 6 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 20 20 धावा या फलकावरती. सरकार असोसिएशनचे आपण पाहिलं तर अध्यक्ष समित पाटील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. वाईटचा सिग्नल केलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. धावांची गती एक्स्ट्रा स्वरूपाने पुढे सरकली गेले. धावफलकावरती 21. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये, यावेळेस आणखीन जबरदस्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. कैवल्य बंधूच्या बॅट मधून बॉलला फेकून दिले बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. पावित्र्य घेत असताना रिवर्सच्या माध्यमातून एक चौकार, 2 षटकार. मंथनवरती प्रहार करत असताना चेंडूला अगदी सीमारेषा गाठली गेले आणि धावांची गती 27 धावा या फलकावरती. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात आहेत. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक षटकार. अफलातून टायमिंग, कव्हर पॉइंटच्या वरनं बॉलला उडवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. क्षेत्ररक्षकाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये या. त्या बाजूला पाणी आलाय, चेंडू ओला झाला असेल. काही जबरदस्त लेफ्ट हँड बॅटरने ज्या पद्धतीने थैमान घातले त्या पद्धतीचे स्ट्रोक कैवल्य बंधूच्या बॅटमधून रिवर्सचा पावित्र्य घेत असताना प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा पावित्र्य दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 33 धावा. विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं प्रतिम चेंडू लेंथ अँड लाईन योग्य पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातील. 13 चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. धावफलकावरती धावांची गती 33 धावा या फलकावरती. रिवर्सचा पावित्र्य पुन्हा एकदा. यावेळेस खेळ खलास. सामना विजयी ठरले गेलाय. संघ आहे सिद्धिविनायक चंद्रपाडा. अभिनंदन अँड हार्ड लक. देवे स्मृती मालजीपाडा, आपण आलात, चांगला खेळ दाखवलात, आपलंही कौतुक. चला एक लाईनअप मध्ये आपण शेक हँड करायचा आहे. अफलातून खेळ दाखवत असताना काही जबरदस्त